सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज एका ताईची कमेंट होती की तुम्ही मिशोचं पेमेंट कसं येतं. तर मी दाखवणार आहे मिशोचं पेमेंट आणि मिशोचं अकाउंट, पेमेंटचं अकाउंट कसं असतं ते. चला तर मग बघूया. चला तर मी आज दाखवणार आहे मिशोचं पेमेंट कुठं येतं. तर चला तर मग बघा. तर हे बघा, मला 2 ऑर्डर आले. तर हे दिसते इथं मेनू, इथं लिस्ट असते आपल्या प्रोडक्टची. हे माझी ज्वेलरी आहे, हे बघा. तर ह्याच्या बाजूला मेनू दिसतोय ना, इथं क्लिक करायचं. मेनूचं क्लिक केलं तर इथं पेमेंट दिसते बघ. पेमेंटवर जायचं आणि नंतर ना हे काय नाही दिसत आहे ना, इथं दिसते नेक्स्ट 7 days पेमेंट. तर हे बघा, हे दिसते इथं पेमेंट दिसते बघा आपलं 3 ऑक्टोबर, 30 सप्टेंबर, 26 सप्टेंबर असं तुम्हाला त्याची तारीख आणि खाली अमाऊंट दिली जाते. आणि नंतर ना कोणचं म्हणजे ज्वेलरीचा हा पेमेंट आहे तेही इथं दिसतंय बघा. इथं बघा, तो ज्वेलरीचा ID नंबर असतो. हा बघा, ज्वेलरीचा ID नंबर असतो, ऑर्डर नंबर असतो नाही. तर हा आहे ज्वेलरीचा ऑर्डर नंबर. हे बघा, इथं पण दिसतंय ऑर्डर नंबर. तर तशा प्रकारे आपण लिहून पण ठेवायचं असतं. मग तेव्हा आपल्याला कळतं की ह्या ज्वेलरीचा पेमेंट आलेला आहे आपला. तर ह्याचा पेमेंट वर आहे आणि ह्याचा पेमेंट बघा इथं अमाऊंट. तर अशा प्रकारे हे बघा. तर अशा प्रकारे मिशोचं पेमेंट येतं. तर आणि तारखेच्या प्रमाणेच बरोबर आपल्याला तारखेच्या दिवशी येतं. तर चला तर मग बाय. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही कमेंट केल्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला येतील. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. चला तर मग बाय.